नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात एखादा असा पदार्थ आहे का जो दिसायला अगदी साधा आहे, ज्याची किंमतही फार नाही, पण त्यामध्ये अनेक पोषक घटक दडलेले आहेत. आज आपण अशाच एका पारंपरिक जोडीबद्दल बोलणार आहोत, गूळ आणि शेंगदाणे. आजच्या काळात शरीरासाठी प्रोटीन, एनर्जी आणि मिनरल्स हे मिळावं म्हणून महागडी सप्लिमेंट्स, प्रोटीन बार आणि वेगवेगळे हेल्थ फूड्स घेतले जातात. पण आपल्या घरातील पारंपरिक पदार्थाकडे आपण कधीकधी दुर्लक्ष करतो. आणि गंमत अशी आहे की आपल्या आजी आजोबांच्या काळात सहज खाल्ला जाणारा गूळ शेंगदाण्याचा साधा खाऊ आजही पोषणाच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की गूळ शेंगदाणे म्हणजे प्रत्येक आजारावरचं औषध. मग नेमकं या दोन्ही पदार्थांमध्ये काय असतं, ते एकत्र खाल्ल्यावर शरीराला कोणते पोषक घटक मिळतात, कुणासाठी हा खाऊ फायदेशीर ठरू शकतो आणि कुणी मात्र काळजी घ्यायला हवी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गूळ आणि शेंगदाणे खाण्याची योग्य पद्धत कोणती. चला, आज आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. सर्वप्रथम शेंगदाण्यापासून सुरुवात करूया. शेंगदाणे स्वस्त आणि सहज उपलब्ध असले तरी त्यांच्यामध्ये प्रोटीन, चांगले फॅट्स, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर काही सूक्ष्म पोषक घटक आढळतात. म्हणूनच अनेक वर्षांपासून शेंगदाणे हे भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग राहिले आहेत. दुसरीकडे गूळ हा ऊसापासून तयार केलेला गोड पदार्थ आहे. त्यामध्ये साखरेबरोबरच काही प्रमाणात लोह आणि इतर खनिजे असतात. पण या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, गूळ हा साखरेला पूर्णपणे पर्याय नाही. गूळ नैसर्गिक पद्धतीने तयार केला जातो म्हणून त्याला आरोग्यदायी समजलं जातं. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते, त्यामुळे त्याचं सेवन प्रमाणातच करणं महत्त्वाचं आहे. आता प्रश्न असा, मग गूळ आणि शेंगदाणे एकत्र का खाल्ले जातात? यामागे एक साधं कारण आहे. गुळातून शरीराला कार्बोहायड्रेट्स म्हणजे ऊर्जा मिळते आणि शेंगदाण्यांमधून प्रोटीन, फॅट आणि काही प्रमाणात फायबर मिळतं. म्हणजेच या दोन्हींच्या जोडीमुळे एकाच वेळी ऊर्जा आणि पोट भरून ठेवणारे पोषक घटक मिळू शकतात. यामुळे हा खाऊ विशेषतः जेवणाच्या मधल्या वेळेत किंवा शारीरिक काम करणाऱ्या व्यक्तींना उपयोगी वाटू शकतो. आता येऊया पहिल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. शरीराला लोह मिळवून देण्यात गुळाची भूमिका काय आहे? लोह हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं खनिज आहे. आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची गरज असते. हिमोग्लोबिन शरीराच्या विविध भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. आहारात लोह कमी पडलं तर काही व्यक्तींमध्ये लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. थकवा, अशक्तपणा, चक्कर येणं यांसारखी लक्षणं काही वेळा दिसू शकतात. गुळामध्ये लोह असतं, त्यामुळे तो आहारातून लोह मिळवण्याचा एक स्रोत ठरू शकतो. पण इथेही एक गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. फक्त गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने ॲनिमिया बरा होतो असं म्हणता येत नाही. जर रक्तातील हिमोग्लोबिन कमी असेल किंवा लोहाची कमतरता असल्याचं तपासणीमध्ये दिसलं असेल तर त्यामागचं कारण शोधणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आता दुसरा मुद्दा, भूक नियंत्रण आणि पोट भरल्याची भावना. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि फॅट असल्यामुळे ते खाल्ल्यानंतर काही लोकांना तुलनेने जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटू शकतं. यामुळे सतत काहीतरी खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होऊ शकते. पण याचा अर्थ गूळ शेंगदाणे वजन कमी करण्याचं औषध आहेत असा अजिबात नाही. कारण दोन्ही पदार्थांमध्ये कॅलरी असतात. विशेषतः गूळ गोड असल्यामुळे त्याचं प्रमाण वाढलं तर अतिरिक्त कॅलरीज शरीरात जाऊ शकतात. म्हणून वजन नियंत्रणासाठी एकूण आहार, शारीरिक हालचाल, झोप आणि जीवनशैली या सगळ्यांचा विचार करावा लागतो. आता येऊयात हृदयाच्या आरोग्याकडे. शेंगदाण्यामध्ये प्रामुख्याने असलेले असंतृप्त फॅट्स संतुलित आहाराचा भाग म्हणून हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय शेंगदाण्यांमध्ये फायबर आणि काही अँटीऑक्सिडंट्स घटकही असतात. मात्र या ठिकाणी एक महत्त्वाची अट आहे, शेंगदाणे हे आरोग्यदायी आहेत म्हणून ते कितीही प्रमाणात खायचे नाहीत, कारण त्यामध्ये कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे मुठभर शेंगदाणे आणि भरपूर गूळ असा रोज खाऊ घेण्यापेक्षा योग्य प्रमाण महत्त्वाचं आहे. आता थोडं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहूया. भारतीय पारंपरिक आहारामध्ये गूळ आणि शेंगदाण्यांचा वापर विशेषतः
थंडीच्या दिवसांमध्ये केला जातो. गुळाचा गोड आणि उष्ण गुणधर्म मानला जातो, तर शेंगदाणे देखील तुलनेने उष्ण आणि स्निग्ध मानले जातात. म्हणून थंडीच्या वातावरणात किंवा शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा पारंपरिक खाऊ लोकप्रिय राहिला आहे. पण आयुर्वेदातील कोणताही आहार प्रत्येक व्यक्तीला सारखाच लागू होतो असं नाही. प्रकृती, वय, पचनशक्ती आणि आरोग्याची स्थिती यानुसार आहार बदलतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा पदार्थ फक्त मोठ्या व्यक्तींनीच खायचा का? तर नाही. योग्य प्रमाणात ॲलर्जी नसल्यास शेंगदाणे अनेक लोकांच्या आहाराचा भाग होऊ शकतात. विशेषतः मुलांना आहारात प्रोटीन आणि चांगले फॅट्स महत्त्वाचे असतात. परंतु मुलांना देताना त्यांच्या वयाचा, चावण्याच्या क्षमतेचा आणि शेंगदाण्याची ॲलर्जी आहे की नाही याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण शेंगदाणा ॲलर्जी काही व्यक्तींमध्ये गंभीर स्वरूपाची असू शकते. आता महिलांबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा. महिलांना लोहाची गरज विशेषतः काही जीवन अवस्थांमध्ये अधिक असू शकते. त्यामुळे लोह असलेले पदार्थ आहारात असणं चांगलं. गूळ त्यापैकी एक स्रोत असू शकतो. पण मासिक पाळीतील जास्त रक्तस्राव, सतत थकवा किंवा हिमोग्लोबिन कमी असण्याची समस्या असल्यास फक्त गूळ शेंगदाण्यांवर अवलंबून राहू नये. तपासणी करून योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, इथपर्यंत आपण पाहिलं की गूळ आणि शेंगदाणे ही जोडी साधी असली तरी तिच्यामध्ये ऊर्जा, प्रोटीन, फॅट्स आणि खनिजांचा समावेश असतो. पण आता खरी गोष्ट पुढे आहे. हा खाऊ नेमका किती खायचा, कोणत्या वेळी खायचा, भाजून खायचा की कच्चा खायचा आणि कोणत्या लोकांनी यापासून सावध राहायला हवं, याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. कारण आरोग्यासाठी चांगला पदार्थ देखील चुकीच्या प्रमाणात घेतला तर त्याचा फायदा कमी होऊ शकतो. चला आता याचं योग्य प्रमाण आणि योग्य वेळ समजून घेऊया. मित्रांनो, गूळ आणि शेंगदाणे खाण्याचा फायदा समजून घेताना सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे प्रमाण. कोणताही पदार्थ कितीही पौष्टिक असला तरी तो अमर्याद प्रमाणात खाणं योग्य नाही. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि चांगले फॅट्स असले तरी ते कॅलरीज युक्त आहेत. गुळामध्ये काही खनिजे असली तरी त्यामध्ये साखरेचं प्रमाण मोठं असतं. त्यामुळे हा पदार्थ आरोग्यदायी आहे म्हणून दिवसातून अनेक वेळा भरपूर प्रमाणात खाण्याची गरज नाही. साधारणपणे एक लहान मूठ शेंगदाणे आणि त्यासोबत थोडासा गूळ हा मधल्या वेळचा साधा पर्याय ठरू शकतो. मात्र तुमचं वय, वजन, शारीरिक हालचाल आणि एकूण आहारानुसार प्रमाण वेगळं देखील असू शकतं. आता प्रश्न येतो, हे कधी खावं? दुपारच्या जेवणानंतर लगेच मोठ्या प्रमाणात गूळ शेंगदाणे खाण्यापेक्षा संध्याकाळच्या वेळेला हलकी भूक लागल्यावर छोट्या प्रमाणात घेणं अनेकांसाठी सोयीचं ठरू शकतं. विशेषतः चहा, बिस्किट किंवा पॅकेज स्नॅक्स खाण्याची सवय असेल तर त्याऐवजी मर्यादित प्रमाणात शेंगदाणे आणि थोडा गूळ हा पर्याय वापरता येऊ शकतो. शेंगदाणे भाजून खायचे की कच्चे दोन्ही प्रकार वापरले जातात. भाजलेले शेंगदाणे चविष्ट लागतात आणि काही लोकांना ते पचायला देखील सोपे वाटतात. पण भाजताना ते जळणार नाहीत याची काळजी घ्या. जास्त भाजलेले किंवा जळालेले पदार्थ नियमित खाणं टाळणं चांगलं. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने खरंच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात का? याबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जातात. पण आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं काम हे मुख्यतः यकृत, मूत्रपिंड आणि शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया करतात. त्यामुळे गूळ खाल्ल्यावर शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात असा दावा करणं योग्य नाही. त्याचप्रमाणे गूळ खाल्ल्याने रक्त अक्षरशः शुद्ध होतं असं देखील म्हणता येत नाही. मात्र संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात घेतल्यास गूळ काही पोषक घटक पुरवू शकतो. आता त्वचा आणि केसांबद्दल बोलूया. शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि चांगले फॅटी ॲसिड्स असतात. हे शरीराच्या एकूण पोषणासाठी महत्त्वाचे घटक आहेत. पण फक्त गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने केस गळणे थांबेल किंवा त्वचा लगेच चमकदार होईल असा दावा करणं देखील योग्य नाही. त्वचा आणि केसांचं आरोग्य हे प्रोटीन, लोह, झिंक, व्हिटॅमिन्स, झोप, ताणतणाव आणि एकूण आहार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणून गूळ शेंगदाण्याला
संपूर्ण आहाराचा एक छोटासा भाग म्हणून पाहणं योग्य ठरेल. आता व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी हा पदार्थ किती उपयोगी. व्यायामानंतर शरीराला प्रोटीन आणि ऊर्जा दोन्हीची गरज असते. शेंगदाण्यांमधून काही प्रमाणात प्रोटीन मिळतं आणि गुळातून कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे हा घरगुती स्नॅक काही लोकांसाठी उपयोगी ठरू शकतो. पण याला महागड्या प्रोटीन सप्लिमेंटचा थेट पर्याय म्हणणं योग्य नाही, कारण शेंगदाण्यांमधील प्रोटीनचं प्रमाण आणि त्याची रचना व्यावसायिक प्रोटीन सप्लिमेंटपेक्षा वेगळी असते. जर एखादी व्यक्ती नियमित जिम करत असेल आणि तिला विशिष्ट प्रमाणात प्रोटीनची गरज असेल तर तिचा संपूर्ण आहार पाहूनच योग्य पर्याय ठरवावा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कोणाला गूळ शेंगदाणे काळजीपूर्वक खायला हवेत. पहिलं म्हणजे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी. गूळ नैसर्गिक आहे म्हणून तो रक्तातील साखरेवर परिणाम करत नाही, हा गैरसमज आहे. गुळामध्ये साखर असते आणि त्यामुळे रक्तातील ग्लुकोज वाढू शकतो. म्हणून मधुमेह असल्यास गूळ किती आणि किती वेळा घ्यायचा हे डॉक्टर आणि आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवणं योग्य आहे. दुसरं म्हणजे शेंगदाण्याची ॲलर्जी असणारे लोक. अशा व्यक्तींनी शेंगदाणे पूर्णपणे टाळणं आवश्यक असू शकतं. तिसरं म्हणजे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी प्रमाणावर विशेष लक्ष द्यावं, कारण शेंगदाणे पौष्टिक असले तरी त्यामध्ये कॅलरीज जास्त असतात आणि गुळामुळे अतिरिक्त साखर मिळते. त्यामुळे हेल्दी आहे म्हणून प्रमाण विसरणं योग्य नाही. आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला वारंवार गॅस, पोट फुगणं किंवा पचनाचा त्रास होत असेल तर शेंगदाण्याचं प्रमाण कमी करून शरीराची प्रतिक्रिया पाहावी. आणि काही लोकांना कडधान्ये किंवा शेंगदाणे पचायला जड जाऊ शकतात. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण विषयाचा सारांश पाहूया. गूळ आणि शेंगदाणे ही आपल्या पारंपरिक आहारातील साधी जोडी आहे. शेंगदाण्यांमधून प्रोटीन, फायबर, चांगले फॅट्स आणि काही महत्त्वाची खनिजे मिळतात. गुळातून ऊर्जा आणि काही प्रमाणात खनिजे मिळतात. दोन्ही एकत्र घेतल्यामुळे एक चविष्ट आणि पौष्टिक मधला स्नॅक तयार होतो. पण हा कोणताही चमत्कारी उपाय नाही. गूळ शेंगदाणे खाल्ल्याने ॲनिमिया, हृदयरोग, लठ्ठपणा किंवा इतर आजार आपोआप बरे होतात असं समजणं चुकीचं ठरेल. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी संपूर्ण आहार, नियमित हालचाल, पुरेशी झोप आणि योग्य जीवनशैली या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि कदाचित या साध्या पदार्थाची खरी ताकदही इथेच आहे. आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याचं पोषण मूल्य समजून घेणं. महागडं म्हणजेच नेहमी अधिक पौष्टिक आणि स्वस्त म्हणजे कमी दर्जाचं, हा समज आपण बदलायला हवा. कधीकधी आरोग्याची सुरुवात एखाद्या महागड्या डब्यातून नाही तर आपल्या स्वयंपाकघरातील साध्या डब्यातून होते. गूळ आणि शेंगदाणे याचीच एक सुंदर आठवण करून देतात. पण त्याचवेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, पारंपरिक पदार्थांचा आदर करा, पण त्यांना चमत्कार समजू नका. माहिती समजून घ्या, प्रमाण सांभाळा आणि आपल्या शरीराची गरज ओळखून आहार निवडा. कारण आरोग्य टिकवण्याचा खरा मंत्र एका पदार्थात नसतो, तो असतो संतुलित आहाराच्या सवयीमध्ये. आणि म्हणूनच पुढच्या वेळी घरात गूळ आणि शेंगदाणे दिसले तर त्यांच्याकडे फक्त एक साधा खाऊ म्हणून पाहू नका. त्यामागची आपल्या पारंपरिक आहाराची कल्पना आठवा आणि त्याचबरोबर प्रमाणाचं देखील भान ठेवा. आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात एवढंच. आपल्या घरातले साधे पदार्थ समजून घेऊया आणि आरोग्याबाबत प्रत्येक निर्णय माहितीच्या आधारावर घेऊया. भेटूयात अशाच एका आरोग्यपूर्ण नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.